नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. इयत्ता 7वी मराठी प्रथम भाषा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित. एकूण 60 गुणांचा हा पेपर आहे. त्यात 10 गुण तोंडी कामासाठी असणार आहेत आणि 50 गुण लेखी कामासाठी. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगात येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आणि प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा. तोंडी चाचणीसाठी बघा आपल्याला काय विचारलं जाईल. 5 गुणांसाठी पहिला प्रश्न असेल, एक परिच्छेद दिला असेल आणि त्या परिच्छेदवर आधारित आपल्याला प्रकट वाचन करायचं असेल, म्हणजेच मोठ्याने वाचून दाखवायचा आहे हा परिच्छेद आपल्या वर्ग शिक्षकांना. त्याचे तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा 5 गुणांसाठी. यात आपल्याला एक उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारले आहेत. बघा पहिला प्रश्न, त्याचं तोंडी उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. परमवीर चक्राचे डिझाईन कोणी केले? उतार्यात पाहून उत्तर सांगायचं आहे. ते आहे सावित्रीबाई खानोलकर. दुसरं आहे, परमवीर चक्र या पदावर हे नाव कोणत्या भाषेत कोरलं आहे? ते इंग्रजी आणि हिंदी. परमवीर चक्र कोणत्या धातूपासून बनवले? कांस्य. परमवीर चक्राचे 2 वैशिष्ट्ये, ते साधं आहे आणि त्याला कापडी पट्टी आहे, जांभळी गडद जांभळी कापडी पट्टी त्याला लावलेली आहे. हे त्याचं वैशिष्ट्य सांगायचं आहे. त्यानंतर लेखी चाचणीसाठी विचारलेले प्रश्न बघा. सूचनेनुसार कृती करा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं, आवाजदर्शक शब्द आणि योग्य त्या चित्रापुढे लिहायचे. नाणे दिलेले चित्र पाहून त्याचा खणखणाट होतो, पक्ष्यांचा किलबिलाट असतो आणि ढगांचा गडगडाट असतो. या पद्धतीने उत्तर लिहायचे आणि 3 गुण मिळवायचे. त्यानंतर ब भाग, तू बस स्थानकावर ऐकलेल्या कोणत्याही 3 सूचना लिही 3 गुणांसाठी. बघा ते सूचना. प्रश्न चौथा, चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी मित्रमैत्रिणीला 5 प्रश्न विचारायचे आहेत. बघा ते 5ही प्रश्न. त्यानंतर प्रश्न 5वा 5 गुणांसाठी, अपूर्ण गोष्ट दिलेली आहे, ती आपल्याला पूर्ण करायची. हरवलेले यमुना. बघा ती कशी पूर्ण करणार. आजी खूप घाबरली. तिने पूर्ण गावात यमुनेचा शोध घेतला, पण ती गाय सापडली नाही. अचानक रात्रीच्या वेळी तिला गोठ्यातून आवाज ऐकू आला. आजीने गोठ्याकडे धाव घेतली. गोठ्यात यमुना उभी होती. यमुनेच्या पाठीवर एक लहान वासरू होते. ती हरवली नव्हती, तर ती वासराला जन्म देण्यासाठी सुरक्षित ठिकाणी गेली होती. आजीला हे सर्व पाहून खूप आनंद झाला. प्रश्न 6वा, खालील शब्द आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा 4 गुणांसाठी. झाकले माणिक, साधा पण गुणी मनुष्य. गळ्यातला ताईत अतिशय प्रिय. उमराचे फूल, क्वचित भेटणारी व्यक्ती. एरंडाचे गुऱ्हाळ, कंटाळवाणे भाषण. या पद्धतीने आपल्याला जोड्या लिहायच्या आहेत. प्रश्न 7वा बघा, चित्रे व कलांची नावे यांच्या जोड्या लावायच्या आहेत. पहिला आहे कृषिकला, दुसरा आहे चित्रकला, तिसरा आहे नृत्यकला, चौथा आहे वास्तुकला
आणि 5वं आहे हस्तकला. प्रश्न 8वा, खालील सूचना फलकाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा ते सूचना फलक. उन्हाळी शिबिराचे आयोजन करणाऱ्या संस्थेचं नाव किलबिल संस्था. शिबिराची माहिती www.kilbil.com वर दिलेली आहे. सूचना फलकावरील उल्लेख केलेल्या वर्तमानपत्राचं नाव सर्वकाळ. सूचना फलकावरील सूचनेतून कोणता ऋतू सूचित होतो? उन्हाळा. प्रश्न 9वा 2 गुणांसाठी. बाबा चला जेवून घ्या म्हणू म्हणाला. चिन्हांचा वापर करायचा आहे. दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम आणि पूर्णविराम. त्यानंतर प्रश्न 10वा, सूचनेनुसार कृती करायची 5 गुणांसाठी. काही वाक्प्रचार दिलेले, त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. कान टवकारणे. मांजरीचा आवाज ऐकून मुलांनी कान टवकारले. कंठ दाटून येणे. राजूला स्पर्धेत भरभरून यश मिळाल्याने त्याचा कंठ दाटून आला. आळस झटकणे. परीक्षा जवळ येताच मुलं आळस झटकून अभ्यासाला लागली. त्यानंतर म्हणी पूर्ण करायच्या. हातच्या कंकणाला आरसा कशाला, काखेत कळसा, गावाला वळसा. त्यानंतर 11वा प्रश्न, उतारा वाचायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. त्यानंतर प्राण्यांची घरं, गुहा आणि बीळ. उतार्यावर आधारित उत्तरं. जंगलाचे नाव कमळवन असे का पडले? तर त्याचं उत्तर आहे, जंगलातील सरोवर नेहमी कमळांनी फुललेले असायचे म्हणून. हरणाच्या कुटुंबाला झाडाच्या मागून कोणाचे डोळे चमकताना दिसले? वाघ. त्यानंतर 12वा प्रश्न, परिसरातील भाजी किंवा फळ विक्रेत्याचं शब्दचित्र मुद्द्यांच्या आधारे 6 ते 8 वाक्यात लिहायचं आहे. त्याचा पेहराव कसा असतो? भाजीवाल्याचा साधे कपडे आणि स्वच्छ कपडे घालतात. बोलण्याची लकब अतिशय प्रेमळ व विनम्र असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात. स्वभाव, भाजी विक्रेत्यांचा स्वभाव मन मिळावू आणि प्रामाणिक असतो. ते नेहमी ग्राहकांना चांगली सेवा देतात. 13वा प्रश्न, सूचनेप्रमाणे कृती कर 5 गुणांसाठी. नामासाठी रिकाम्या जागी योग्य वर्तमान सर्वनाम लिहा. राधाने अभ्यास पूर्ण केला, मग ती खेळायला गेली. रमेश, सुनीता व मी बागेत गेलो, आम्ही खूप मजा केली. त्यानंतर आभाग, वाक्यातील विशेषण व विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे आणि तो लिहायचा आहे. झाडाला गोड फळे लागली आहेत, याच्यातले विशेषण आहे गोड आणि त्याचा प्रकार आहे गुणविशेषण. शेवटचा प्रश्न, खालील वाक्यांचा काळ ओळखा. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात सगळीकडे खूप पाऊस पडला. त्याचं उत्तर आहे भूतकाळ. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची मराठी विषयाची प्रथम भाषेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.